श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आयुष्यात सगळ्यात कठीण गोष्ट कुठली असेल तर थांबणं. उत्तर न मिळालं तरी थांबणं. परिणाम दिसत नाही तरी थांबणं. आणि विश्वास ठेवून शांत राहणं. हे संयम आहे. आपण देवाकडे काहीतरी मागतो, प्रार्थना करतो, नामस्मरण करतो. पण मनात एक प्रश्न असतो, आता कधी? स्वामी कृपा उशिरा येते असं वाटतं. पण खरं तर ती योग्य वेळेची वाट पाहत असते. आपली वेळ नाही, ती स्वामींची वेळ असते. संयम म्हणजे नुसतं सहन करणं नाही. संयम म्हणजे मनाला आवर घालणं, घाई टाळणं आणि चुकीचे निर्णय न घेणं. अनेक वेळा आपण अधीर होतो. देवावर नाही तर वेळेवर राग येतो. पण स्वामी आपल्याला थांबवतात, कारण अजून आपण त्या गोष्टींसाठी तयार नसतो. स्वामी म्हणतात, वेळेआधी काहीच होत नाही आणि वेळेनंतर काहीच थांबत नाही. हे समजायला देखील वेळ लागतो. संयम ठेवणारा माणूस कमकुवत नसतो, तो आतून खूप मजबूत असतो. कारण त्याला माहिती असतं, स्वामी पाहत आहेत. कधी कधी आपण बरोबर असतो, पण वेळ चुकीची असते. आणि स्वामी आपल्याला वेळ देतात, ते बरोबर होण्यासाठी नाही, तर मजबूत होण्यासाठी. आज जर तुमच्या आयुष्यात काही गोष्ट अडकली असेल, परिणाम दिसत नसतील आणि तरीही तुम्ही नाव घेत असाल स्वामींचे, तर समजा स्वामी तुम्हाला संयम शिकवत आहेत. कारण जे सहज मिळतं त्याची किंमत राहत नाही, पण जे संयमाने मिळतं ते आयुष्यभर साथ देतं. आज काही मागू नका, फक्त मन शांत ठेवा आणि हळूच म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. वेळ बदलेल, परिस्थिती बदलेल, पण संयम ठेवलात तर स्वामी कृपा नक्कीच मिळेल. एक दिवस मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला कळेल, स्वामी उशिरा आले नाहीत, मी लवकर घाई करत होतो. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ ज्याला आज थांबायची गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचवा. श्री स्वामी समर्थ.